किती वेळ लागेल ताई? हे तयार आहे, घेऊन जा ना. हां घेऊन जाते, इकडे बसलेली आहे मी. ताट घेऊन जाऊ, पुरणपोळी करायला सांग. बरं बरं चला. मासवडी कशी आहे? 150 रुपये थाली. 150 रुपये. 150. 150 ना. 150 रुपये थाली. त्याच्यामध्ये किती पीस येतात? 6 पीस येतात. 6 पीस. काही रस्सा जास्त लागतो का तुम्हाला? रस्सा हां जास्त रस्सा जरा. मग इथं ठेवते मी हो, हो. आणि रस्सा जास्त. चालेल. त्यावर रस्सा पण येतो का? हां, याचा वेगळा असतो रस्सा. याच्यामध्ये भात येणार ना? मग ही 150 रुपये थाली म्हणताय तुम्ही? हां, 150. 150 ना. हां. पण नुसती मासवडी हवी असेल तर 80 रुपये. मग त्याच्यात किती पीस येणार? 6 पीस येतात 6 पीस आणि रस्सा येतो. आणि रस्सा येणार. ओके. भात नंतर घेतो लगेच. कोथिंबीर वडी आहे ना ही? आणखी पालक. कुठली पालक वडी आहे? ही आहे कोथिंबीर आणि ही आहे पालक वडी. पालक वडी कशी? 50 रुपये. 50 रुपये प्लेट. वांग्याचं भरत आहे ना? कशी? 150 रुपये. ओके. आणि शेवग्याची आपले काय आहे? शेवभाजी आहे, पाटवडी शेवभाजी. मुसळी आहे. अरे हे काय? हे पाटवड्या. पाटवड्या. हां हे पुरी बटाटे. पाटवडी ह्याच्यात कुठे आहे दाखव मला. तिकडे ठेवली आहे का? पाटवडी. पाटवडी कशी? ही कशी? पार्सल घ्यायची का? कशी पण? 100 रुपये प्लेट. 100 रुपये प्लेट. वाव, मस्त मोठी अशी साईजची मासवडी है ना? मासवडीच ना? हां. हे आहे काय? आंब्याचं सांधन. सांधन. थोडं ते म्हणजे कशावर खातात हे? तुपासोबत खातात किंवा नारळाच्या दुधासोबत खातात. नारळाच्या दुधासोबत किंवा तुपासोबत खाल्लं जातं. ही कशी प्लेट आहे? 60 रुपये. 60 रुपयाला किती? 2. 2 पीस येणार. ओके. तुम्ही कुठून आलाय? रत्नागिरी. रत्नागिरी. ओके. मोदक कसे? 50ला एक. कशी मैद्याची की गव्हाची? मैदा, रवा आणि बेसन असं मिक्स होतं. कशी ती नानकट आहे? ही सिम्पलवाला फ्लेवर आहे हा. तर ही 120ला. नाही, हा सिम्पलवाला 120ला. ही काजू पतली आहे ना, ही 170ला आणि रोज कोकोनट 150ला. हे 300ला. 150. 150ला. नानकटा. कशापासून बनवले? अच्छा, किससे बने हुए हैं ये? किसा? चूरमा लाडू. यानी आप राजस्थान से हो? चूरमा लाडू एक 30 रुपए का. एक 30 रुपए का है. घी से बना हुआ है ना? चूरमा लाडू एक पीस 30 रुपयाला. हे उकडलेली बोरं. आणि ती कशाला खायला? अशीच टाइमपास. उपवासाची थाली कशी आहे? 150ला 4 वडे. 125ला. त्याच्यामध्ये 4 वडे, दही बिही सगळं आहे. आणि हे जस्ट नुसतं टाइमपाससाठी आहे. काही थोडी कागद काय असं टाकून असतात का? हे काही कोंबडी वडे आहेत. कसे ते? 300 रुपये चिकन आणि हे हां, 5 वडे आणि चिकन. 5 वडे आणि चिकन आहे चिकन.
300 रुपये थाली. आणि नाही नुसतं चिकन वडे चिकन वडे 300 आणि रुपये. तिथे 350 रुपये. त्यात सोलकढी येईल, राईस येईल, कांदा लिंबू येईल. ओके. तू वडे तेच म्हणते, कोकणी वडे. हो हो. खूप मोठी साईज आहे. काही एक भाकरी झाली. काय देऊ? हे काय आहे ताई? हे काय आहे? हा. आणि एक कशी? कोण आहे का तुमचं? नाही 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 नाही. ते ही राजस्थानी दाल बाटी आहे. हो. दाल बाटी आहे. पण ही एक कशी? 200 रुपये प्लेट. 200 रुपये प्लेट. त्याच्यासोबत काय काय येतं? डाळ येईल. डाळ येणार आणि दोन ये. ते दोन पीस येणार. ओके. चावल भात. चावल भी आएगा. ओके. और सब्जी इसमें तो कोई भी ले लो. इसमें से कोई सी भी सब्जी. फोडणी चालेल. राजस्थानी आहे का? हो फोडणी चालेल. बोला. हे उंबर कुंडी आहे. हा? आमच्याकडे याला उंबर म्हणतात. उंबर म्हणतात. हो. आणि याला दुसरं पण नाव आहे मोदकाची भाजी. तर आमच्या बीडमध्ये स्पेशल मोदक भाजी बनवतात. मोदकाची भाजी. हो. ओके. हां. बीडमधली स्पेशालिस्ट है ना? स्पेशल मोदकाची भाजी. तुम्ही कधी पाहिलं होतं का अशी मोदकाची भाजी? जर असेल पाहिलं तर मला नक्की कमेंट्स करा. आत्ता सध्या यांचा महालक्ष्मी सरसला स्टॉल लागलेला आहे. मस्त. मी बघा आता ना इथे मस्त थंडगार कैरीचं पन्हं आता घेते आहे, कारण 2 वाजलेत. खूप हीट आहे बाहेर आणि मस्त असं थंडगार कैरीचं पन्हं आहे बघा. हे बाहेरच ह्यांचा मावशींचा स्टॉल आहे. त्यांचं कैरीचं पन्हं आणि पाणी असं त्यांनी तो स्टॉल लावलेला आहे. अजून काय? ही पानं का नाही टाकली मावशी? ही पानं, ही तुळशीची पानं आहे. पुदिन्याची पानं मिक्स केलाय. केलंय ना ह्याच्यात? बघू बघू. नाही तुम्ही टेस्ट करा ना. हां हां मी करते टेस्ट. ओके. थंडगार कैरीचं पन्हं. सुंदर आहे ना? मस्त. एकाच ठिकाणी लहान मुलींचे फ्रॉक्स आहेत ना? किती वर्षापर्यंत आहे? नाही मोठ्यांपर्यंत आहे मॅम. न्यूबॉर्न पासून न्यूबॉर्न पासून तर मोठ्या आपल्या साईज आपल्या साईज पर्यंतचे पण आहे. आता हे बघू दे ना छोटंसं फ्रॉक. कितीला आहे हे? 850. म्हणजे हे साईजची प्राइस 800 पासून सुरुवात आहे. 650 पासून सुरुवात. 650 पासून. हा बेबी पिंक. ओ, हे 650चे आहेत का? हो मॅडम ते 650 चे छोट्यावाल्याचे आहे ते. ओके. आणि हे 850. हे 850. हे बघा 650 पासून सुरुवात आहे. आणि ते अगदी लहान जन्मलेल्या बाळापासून ते पार अगदी आपल्या हां मोठ्या वयाच्या म्हणजे 40-45 वर्षा 50 वर्षापर्यंतच्या महिलेला सुद्धा असे हे 1 पीस साडीमधले शिवून भेटले जातात इथे.
प्लास्टिक है क्या है? टोमॅटो खायचं हाताने बनवलेलं साधं सोयीन काम केलेलं आहे त्याला. हाताने बनवलेलं तोरण आहे. किती आरसे लागलेले आहेत त्याला. आरसाच आहे ना हा त्याला? आरसाचं हां 2000चा. 2000चा. मग काय इथं पण आहे. आपण कळस घेऊन चालतो का? हे कशासाठी? कळस घेऊन चालतो ना, कळस मागतो ना. अच्छा हां त्यासाठी आहे का हे? हे 1000 रुपयाला भेटते. 1000 रुपये. तुरीची बघा मस्त जात्यावर भरडलेली ही तुरीची डाळ आहे आणि बिना पॉलिशची अशी शेतातली प्युअर अशी ही डाळ आहे. आणि हे तसेच कुठला तांदूळ बोलला तुम्ही? इंद्रायणी तांदूळ आहे. ये कैसे इयरिंग्स? कौन सा? ये वाला हाँ? अच्छा अच्छा बैग ये 200 का है. हाँ आज से नाही होत ये आहे. 100 रुपीज का है. ये 100 या रुपीज. वर्षी आणायला नाही ये ठीक आहे. 350 का है. कितने का? 350. 350. हाँ ये भी 350. 350. ये कॉइन्स के बने हुए हैं. यस हाँ कॉइन्स के बने हुए इयरिंग्स. इयररिंग्स और ये 450. ये काय? और अभी आपने जो वो दिखा रहे थे वो हाँ, किधर गया? हाँ. हाँ वो किधर है? ये क्या? इसकी क्या प्राइस? ये भी कॉइन्स से ही बने हुए हैं. 12,000 आहे. 12,000. क्यों क्या उसमें ऐसी क्वालिटी है? इसमें ना गोटा चांदी पंचधातु और कांसा से बना हुआ सबसे मेटल है. ओल्ड आहे ना. सबसे ओल्ड है वो. पुराना. और ये जो अभी जो मेटल आते हैं ना ये ग्रीन पड़ता है मेटल. इसमें उतना ये नहीं है. ये जो जितना कोई पुराना कॉइन है ना पुरानी. और ये हमारा ना बंजारा का पारंपरिक ज्वेलरी है ये. बंजारा परंपरा. हाँ पारंपरिक ज्वेलरी मतलब ये ज्वेलरी. पहनते हैं बंजारा में हमारे. हम्म.